पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील सुहास सुकुमार कारवे हे त्यांच्या मिळकतीमध्ये बांधकाम करणार होते। त्यासाठी प्रांत कार्यालयाकडून त्यांना बांधकाम परवाना आवश्यक होता। बांधकाम परवाना मिळण्यासाठी सुहास कारवे यांनी कोडोलीतील राजवर्धन प्रकाश पाटील आणि पन्हाळ्याचा पृथ्वीराज मोहनराव दळवी यांच्याकडे कागदपत्र दिली होती। राजवर्धन पाटील आणि पन्हाळ्याचा पृथ्वीराज दळवी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पन्हाळा प्रांत कार्यालयाकडील खोटा एसआर नंबर वापरून आणि उपविभागीय अधिकारी यांचा खोटा शिक्का आणि खोटी स्वाक्षरी करून सुहास कारवे यांना खोटी तयार केलेली कागदपत्र दिली। त्या मोबदल्यात त्यांनी त्याच्याकडून 60,000 रुपये रक्कम घेतली। दिनांक 10 ऑगस्ट 2023 पासून ते 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम सुरूच होतं। ही बाब प्रांत कार्यालयाच्या लक्षात आल्यानंतर प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून सुशांत मुरलीधर पाटील यांनी राजवर्धन प्रकाश पाटील आणि पृथ्वीराज मोहनराव दळवी यांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याबद्दल कोडोली पोलिसात फिर्याद दिली। त्यानंतर कोडोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोघांना ताब्यात घेतलं। त्यांना पन्हाळा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।